इतरही भाषेचं ज्ञान होतं. जसं इंग्रजी असेल त्या काळामध्ये जी काही थोडीफार असेल किंवा पोर्तुगीजची भाषा असेल, कारण शत्रूशी ज्यावेळेस संवाद साधायचा त्याची थोडीफार भाषेचं ज्ञान असणं गरजेचं आहे. आणि तुम्हाला सांगतो बंधू आणि भगिनींनो, लक्षात घ्या की जोपर्यंत शिवाजी महाराज महाराष्ट्रामध्ये होते तोपर्यंत एकही युरोपियन महाराष्ट्रामध्ये शिरला नाही. त्यांनी प्रयत्न खूप केले. इंग्रजांनी प्रयत्न केले, पोर्तुगीजांनी प्रयत्न केले, डचांनी प्रयत्न केले, परंतु छत्रपती जोपर्यंत जिवंत होते तोपर्यंत एकाही युरोपियनला महाराष्ट्रामध्ये प्रवेश नाही मिळाला. हे युरोपियन तसा तो वास्को दी गामा 1498लाच भारतात आला होता. वास्को दी गामा 1498लाच भारतात आला होता. म्हणजे पोर्तुगीज हे गोव्यामध्ये 100 वर्ष अगोदरच आले होते. काय? पोर्तुगीज 100 वर्षच अगोदर आले होते. म्हणजे छत्रपतीचा जन्म व्हायच्या अगोदर पोर्तुगीज गोव्यामध्ये होते. परंतु ज्यावेळेस स्वराज्याची निर्मिती सुरू झाली किंवा स्वराज्य स्थापन झालं त्यावेळेस महाराजांनी स्पष्ट शब्दात सांगितलंय, तुम्हाला महाराष्ट्रामध्ये प्रवेश नाही. जर तुम्हाला व्यापार करायचा असेल तुम्ही व्यापार करू शकता, परंतु तुम्ही आमच्या राजकारणामध्ये राजकारणी व्यवहारामध्ये तुम्ही हस्तक्षेप करू शकत नाहीत. ही सक्त तामीद या युरोपियन लोकांना त्यांनी त्या काळामध्ये दिली होती. आणि एवढंच नाही, कल्याण भिवंडी या ठिकाणी ज्यावेळेस महाराजांनी स्वारी केली त्यावेळेस तिथल्या पोर्तुगीजांना त्यांनी सावंतवाडी या ठिकाणी अक्षरशः सावंतवाडीमध्ये पोर्तुगीजांनी एक खांब उभा केला होता आणि जो व्यक्ती कॅथलिक ख्रिश्चन धर्म स्वीकारणार नाही त्याच्या हाताला बांधून त्या खांबाला बांधल्या जायचं आणि त्याला घोड्याच्या साह्याने ओढल्या जायचं. त्याच्या छातीला कमरेला घोड्याची रस्सी बांधल्या जायची आणि त्याचे हात मुळासकट उपटले जायचे. त्याला हस्तखांब किंवा हाताचा खांब म्हणून ओळखलं जातं त्या गोव्यामध्ये. त्या ठिकाणी महाराजांनी पोर्तुगीजाचा बंदोबस्त कसा केला माहीत आहे तुम्हाला सांगू? तुम्ही इतिहास वाचा, मी सांगत नाही, इतिहासामध्ये तो उल्लेख आहे. आणि म्हणूनच मी प्रत्येक वेळेस सांगताना हेच सांगतो